नमस्कार मित्रांनो, मी आहे परवीन राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, या योजनेसाठी ज्या लाभार्थ्यांना महिनेवारी पैसे दिले जातं, वेतन त्या लाभार्थ्यांना दिलं जातं प्रत्येक महिन्याला, त्या प्रत्येक महिन्यातील लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे आता तुम्हाला पैसे जे आहेत मिळण्यास सुरुवात होणार आहे। 2024 करता सप्टेंबर ऑक्टोबर 2024 करता अनुदानाचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभाग यांच्या मार्फत 25 सप्टेंबर 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे। आणि या शासन निर्णयाअंतर्गत आता प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा 2 महिन्यांचे या ठिकाणी 3000 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे। यामध्ये बघितलं तर आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी 10,05,15,560 एवढा निधी राज्य सरकारमार्फत मंजूर करण्यात आलेले। त्याचबरोबर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेसाठी 4,12,79,400 एवढा निधी राज्य सरकारमार्फत बीम्स प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेला आहे। हा जो निधी आहे सप्टेंबर व ऑक्टोबर या 2 महिन्यांच्या कालावधीसाठी वितरित करण्यात येणार आहे। यामध्ये कोणत्या जिल्ह्याला किती निधी वितरित करण्यात आलेले त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेले। तालुक्यांना अनुदानाचे वाटप राज्य सरकार आता केले जाणार आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्याकरिता राज्य सरकारमार्फत आता हे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। आता कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळालेला आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्याला किती निधी मिळालेला आहे। तर यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांसाठी अनुदानाचे वाटप करण्यास सुरुवात झालेली, ज्यामध्ये पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर अशा 6 विभागांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आणि या 6 विभागातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 10,05,15,560 एवढा निधी राज्य सरकारमार्फत वितरित करण्यात आलेले। प्रत्येक जिल्ह्याला या ठिकाणी विभागाला वेगवेगळी रक्कम आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर बघितलं तर यामध्ये वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना सुद्धा अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। त्यासाठी सप्टेंबर ऑक्टोबर 2024 करता या ठिकाणी निधीचं वाटप करण्यात आले, ज्यामध्ये बघितलं तर पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागांसाठी असे एकूण बघितलं तर 4,12,19,400 एवढा निधी जो आहे राज्य सरकारमार्फत आता वितरित करण्यात आलेले। आणि हा निधी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत पाठवण्यात आलेले। हा निधी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारकडे पाठवण्यात येतील आणि त्यानंतर तहसीलदार थेट हा जो निधी आहे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। तर अशा प्रकारे बघितलं तर आजपासून काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली। तर तुमच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे का, नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथे सामने जय हिंद, जय महाराष्ट्र।